हॅलो एव्हरीवन, मी दिलीप मुसळे. सगळ्यांचं इंग्लिश नोटबुकमध्ये खूप खूप स्वागत आहे. मित्रांनो, आपण आजच्या लेक्चरमध्ये क्लॉज या घटकावरचे आयोगाचे प्रश्न पाहणार आहोत. तर सगळ्यांनी हा जो लेक्चर आहे हा अगदी शेवटपर्यंत काळजीपूर्वक ऐका आणि समजून घ्या. आता क्लॉज ही जी संकल्पना आहे ही संकल्पना खूप मोठी आहे. हिच्यामध्ये ॲडजेक्टिव्ह क्लॉज, नाउन क्लॉज आणि ॲडव्हर्ब क्लॉज येतो. तर असे ह्या 3 क्लॉजच्या संदर्भात आपल्याला प्रश्न आहेत. त्याच्यामध्ये ॲडव्हर्ब क्लॉज जो आहे त्याचे छोटे मोठे जवळपास 9-10 प्रकार आहेत. त्या सगळ्या प्रकारांवर प्रश्न या ठिकाणी आलेले आहेत. तर 2011 ते अगदी आत्ता 2022ची जी काही 23ची गडबड झालेली आहे. तर आत्तापर्यंतच्या जे काही 70-80 क्वेश्चन पेपर असतील तर या सगळ्या पेपरमध्ये क्लॉज या संकल्पनेवर तब्बल मी 220 प्रश्न रेकॉर्डिंग केलेले आहेत. आणि या 220 प्रश्नांमध्ये असे अनेक प्रश्न आहेत यांच्या व्यतिरिक्त का ते इतक्या वेळा रिपीट झाले का ते शेवटी मी डिलीट केले. म्हणजे जवळपास हा एक असा टॉपिक आहे, 250च्या आसपास प्रश्न ह्या टॉपिकवर आयोगानं 11 ते 23च्या याच्यामध्ये विचारलेले. त्यातले खूप रिपीटेड आणि सिम्पल प्रश्न मी सोडतो, परंतु जनरली जे महत्त्वाचे म्हणण्यापेक्षा सगळेच जे प्रश्न आहेत ते या ठिकाणी मी आता रेकॉर्डिंगला घेतलेले आहे. 2011 ते 2023 पर्यंतचे ते 220 प्रश्न आहेत. तर त्याचे आपण 2 गटांमध्ये डिवाईड करायचे आहेत की प्युअर क्लॉज या संकल्पनेवरचे वेगळे प्रश्न आहेत. त्याची संख्या 110 आहे. आणि दुसऱ्या बाजूला कंडिशनल सेंटेन्स हा आयोगाचा खूप आवडता टॉपिक आहे. तर या कंडिशनल सेंटेन्सवर परत एकदा 110 प्रश्न आहेत. असे 220 प्रश्न आपण पुढे रेकॉर्डिंग करणार आहोत. त्यातला हा पहिला लेक्चर आहे. एका लेक्चरमध्ये सगळे होत नाहीत, त्यामुळे आपण एक टप्प्याटप्प्याने 1, 2, 3, 4, 5 असे 6 लेक्चर आपण करूया आणि सगळे प्रश्न व्यवस्थितपणे समजून घेऊया. चला आपण लेक्चरला सुरुवात करतोय. आता बघा, हा कंबाईन 2022चा पेपर आहे. ह्या 2022च्या पेपरमध्ये या टॉपिकवरचा प्रश्न आला होता. आणि हा जो प्रश्न आहे हा मित्रांनो 2011 ते 2023 या कालखंडामध्ये एवढा पेपर झाला, पण असा प्रश्न कधीच आला नव्हता. म्हणजे बट जो आहे याच्यावरचा जो काही प्रश्न आहे ह्या स्वरूपाचा हा आज तागायच पडला नव्हता. हा 100% नवीन आहे, कोरा करकरीत टॉपिक आहे हा. तर याला थोडं व्यवस्थित समजून घ्या, हे तुमच्या दृष्टीनं महत्त्वाचं आहे. कारण आयोगाचे जर प्रिव्हियस इयर प्रश्न पाहिले तर खूप रिपिटेशन आहे, सांगता येत ना. जर प्रश्न परत रिपीट झाला तर आपल्याकडनं चुका व्हायला नको. काय म्हणतात ते, देअर वॉज नो वुमन प्रेझेंट बट वेप्ट ॲट द न्यूज. ह्या ठिकाणचं वाक्य दिलेलं आहे. तर मित्रांनो, बटने जोडलेला एक वाक्यांश आहे, लक्षात ठेवा. काय, बटनं जोडलेला एक वाक्यांश आहे आणि त्याच्या आधीचं एक वाक्य दिलेलं आहे. तर हा तुमचा मेन क्लॉज झाला. देअर वॉज नो विमेन प्रेझेंट. जर तुमच्या वाक्यामध्ये निगेटिव्ह वर्ड आहे सुरुवातीला आणि निगेटिव्ह वर्डच्या नंतर जर बट आला तर हा जो बट आहे ना हा रिलेटिव्ह प्रोनाऊनचं कार्य करतो. कोणतं, रिलेटिव्ह प्रोनाऊनचं कार्य करतो मित्रांनो. तर बघायचं, द अंडरलाईन क्लॉज. आता याच्यामध्ये अंडरलाईन केलेला क्लॉज कोणता आहे, बट वी वेप्ट ॲट द न्यूज. हा झाला तुमचा अंडरलाईन केलेला क्लॉज आहे. तर अंडरलाईन क्लॉजचं काय विचारले तुम्हाला, इन द अबाव सेंटेन्स इज. तर या चौघांपैकी तो कोणता आहे असं विचारले. तर एक जनरली आत्तापर्यंत आपण काय पाहिलेलं आहे, बट जो आहे हा कोऑर्डिनेटिंग कंजंक्शनमध्ये पाहिला का, जो कॉन्ट्रास्ट व्यक्त करतो, बरोबर. त्याच्या व्यतिरिक्त बट हा शब्द म्हणजे बेसिकली बघा, बट आहे ना हा प्रायमरी काय आहे, कोऑर्डिनेटिंग कंजंक्शन आहे. काय आहे, कोऑर्डिनेटिंग कंजंक्शन म्हणून वापरला जातो. हा एक पहिला उपयोग झाला. 2 नंबरचा, जेव्हा बट हा जो शब्द आहे याचा अर्थ एक्सेप्ट असा होतो. काय असा होतो, एक्सेप्ट. त्यावेळी तो असतो तुमचा प्रेपोजिशन, लक्षात ठेवायचा. तो असतो तुमचा प्रेपोजिशन. पण याच्या व्यतिरिक्त जर तुमच्या वाक्यामध्ये निगेटिव्ह वर्ड जर आला, नो, नॉट सारखा, आणि त्याच्यानंतर पुढे वाक्यात जर बट आलेला असेल तर तो जनरली रिलेटिव्ह प्रोनाऊनचं कार्य करतो. हे तुम्हाला बॉक्समध्ये माहिती दिली, चालूत लिहून ठेवा, महत्त्वाचे आहे. आफ्टर अ निगेटिव्ह वर्ड, एक नकारार्थी शब्दाच्या नंतर, याच्यामध्ये नो आलेला आहे, नॉटसुद्धा चालेल, नेव्हर चालेल वगैरे. तर निगेटिव्ह वर्डच्या नंतर ज्यावेळेस वाक्यात जर बट आला, इट इज यूज ॲज अ रिलेटिव्ह प्रोनाऊन. लक्षात ठेवायचं, तो काय म्हणून वापरला जातो, रिलेटिव्ह प्रोनाऊन म्हणून वापरला जातो. इन द सेंस ऑफ हू नॉट किंवा विच नॉट. म्हणजे याचा सुद्धा अर्थ निगेटिव्हच आहे. म्हणजे बट या रिलेटिव्ह प्रोनाऊनचा इथे अर्थ काय घ्यायचा, हू नॉट किंवा विच
नॉट असा अर्थ तुम्हाला घ्यायचा आहे. ठीक आहे. तर याला रिलेटिव्ह प्रोनाऊन म्हणायचं. याचा अर्थ हू नॉट किंवा विच नॉट असा होतो. म्हणजे तुम्हाला जे मूळ वाक्य दिलेलं आहे त्याचा अर्थ पहा काय होतो. देअर वॉज नो वुमेन प्रेझेंट हू. आता विमेनसाठी विच नाही येणार, हू येणार आहे. हू आता वेप्ट म्हणजे भूतकाळ दिलेलं आहे. मग हू डिड नॉट वेप्ट ॲट द न्यूज असं तुमचं वाक्याचा खरा अर्थ होणार आहे. हे वाक्य मी तुम्हाला आपल्या प्रॉपर सेन्सने लिहून दाखवतो म्हणजे तुमच्या लक्षात येईल का ह्या वाक्याचा खरा अर्थ काय झालेला आहे. देअर इथं वरती लिहितो मी. देअर वॉज नो वुमन प्रेझेंट. पाहिजे तिथं ऑज आलेलं आहे म्हणजे वाक्य भूतकाळातलं आहे. ठीक आहे. मग इथं तुम्हाला बट जो आहे याचा अर्थ आपल्याला घ्यायचा आहे आता. हू डिड नॉट वेप्ट. बघायचं इथं मी काय केलेलं आहे. हू डिड नॉट वेप्ट का केला तर बटचा अर्थ झालेला आहे हू नॉट. आणि नॉट हा जो शब्द आहे हा एकटा येत नाही, त्याच्या आधी सहाय्यकारी क्रियापद पाहिजे. मूळ वाक्यात क्रियापद भूतकाळात आहे वेप्ट. बरोबर आहे की नाही. आता वेप्ट हे वीपचा भूतकाळ आहे म्हणून इथं काय झालेलं आहे. आता तुम्हाला याला काय करतो आपण डिड नॉट वीप असा अर्थ तुम्हाला घ्यायचा आहे. हू डिड नॉट वीप ॲट द न्यूज असा तुम्हाला वाक्य होणार आहे. त्यामुळे हे वाक्य तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. त्यासारखंच मी तुम्हाला दुसरं एक वाक्य दाखवतो तुम्हाला एक्झाम्पल म्हणून. देअर वॉज नो रोज. इथं एकही गुलाब नाही आहे किंवा एकही गुलाब नसेल किंवा नाही. बट हॅज सम थ्रोन. थ्रोन म्हणजे काटे. म्हणजे असं वाक्य होतं देअर इज नो रोज. आता रोजसाठी हू तर येणार नाही तर विच घ्यावं लागेल. विच हॅज नॉट एनी थ्रोन. इथं एकही असा गुलाब नाही की ज्याला काटे नाहीत. कोणता गुलाब. काटे नसलेला गुलाब. म्हणजे गुलाबाविषयी विशेष माहिती दिली. तसंच इथं दिलेलं आहे. देअर वॉज नो विमेन प्रेझेंट. कुठली विमेन. हू डिड नॉट वीप ॲट द न्यूज. एक अशी स्त्री का जी ह्या बातमीवर दुःख व्यक्त केलं नाही अशी एकही स्त्री नाही. बरोबर आहे. म्हणजे बटने जोडलेला क्लॉज हा 100% ॲडजेक्टिव्ह क्लॉज झाला. हे कन्सेप्ट क्लिअर करा. ठीक आहे. म्हणून याला काय म्हणायचं तुम्हाला ॲडजेक्टिव्ह क्लॉज. या पद्धतीनं जर प्रश्न जर आपण पाहिले तर भविष्यात अशा टाईपचा जर प्रश्न आला तर 100% सांगतो कुणाचंही उत्तर चुकणार नाही. ठीक आहे. याला म्हणतात आपल्याला PYQचं ॲनालिसिस आणि हे जनरली आपल्याला ह्या बॅचमध्ये करायचे जेणेकरून अगदी तळागाळातला सर्वसामान्य विद्यार्थी का जो मे बी पहिल्यांदा मेन्सला आला असेल किंवा त्याचबरोबर अशा अनेक विद्यार्थी का ज्यांनी 4-4, 5-5 मेन्स दिलेले आहे तरी स्कोअर होत नाही अशाही विद्यार्थ्यांना इथे इतकं काय अंडरस्टँडिंग होणार आहे का ते शक्यतो फेल होणार नाही. मी याची खात्री देतो तुम्हाला. अरे हा पेपर जो आहे ना 50 मार्काचा हा निर्णायक असणार आहे तुमच्या गट क आणि राज्यसेवेमध्ये. लक्षात ठेवा. त्यामुळे याला विशेष इम्पॉर्टन्स द्या. उत्तर क्लिअर झालं. हां. तर इथं बट हा रिलेटिव्ह प्रोनाऊन आहे. तर बाकीचे रिलेटिव्ह प्रोनाऊन कोणते. तर मोस्टली जे रिलेटिव्ह प्रोनाऊन आहेत ना तुम्हाला माहिती पाहिजे. रिलेटिव्ह प्रोनाऊन तसे 5 आहेत मित्रांनो. हो, होम, होज, दॅट आणि विच हे 5 मुख्य रिलेटिव्ह प्रोनाऊन आहे का ज्यांनी ॲडजेक्टिव्ह क्लॉज जोडला जातो. याच्या व्यतिरिक्त रिलेटिव्ह ॲडवर्बसुद्धा असतात का ज्यांनी ॲडजेक्टिव्ह क्लॉजवर जोडला जातो. ते तुमच्यासाठी व्हेन, व्हेअर आणि व्हाय हे 3 आहेत. म्हणजे हे 3 शब्द हे 5 शब्द हे 8 शब्दांनी ॲडजेक्टिव्ह क्लॉज मेन क्लॉजला जोडला जातो. याच्या व्यतिरिक्त हा नवीन तुम्हाला शब्द मी ॲड झालेला आहे का जो नुकत्याच परीक्षेमध्ये येऊन गेलेला आहे. त्यामुळे या पद्धतीनं तुम्हाला कंटेंट माहीत पाहिजे. हे 8 शब्द लिहून ठेवा. याला रिलेटिव्ह प्रोनाऊन म्हणायचं. या तिघांना रिलेटिव्ह ॲडवर्ब म्हणायचं. यांनी ॲडजेक्टिव्ह क्लॉज जोडला जातो. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट क्लिअर करा ॲडजेक्टिव्ह क्लॉज कंजंक्शननी जोडत नाहीत. ठीक आहे. तो रिलेटिव्ह प्रोनाऊन किंवा रिलेटिव्ह ॲडवर्बनं जोडला जातो मेन क्लॉजला. हे तुम्हाला माहिती पाहिजे. पुढे घ्यायचे आपल्याला कंबाईन बी मधलाच प्रश्न आहे म्हणजे 22चाच प्रश्न आहे. आयडेंटिफाय द करेक्ट कंडिशनल सेंटेन्स. मित्रांनो हे वाक्य मी इथं घेतलेले कारण हे क्लॉजमध्ये पण येतं आणि मी तिकडे कंडिशनल सेंटेन्समध्ये याला रिपीट करणार आहे. समजून घ्या काय म्हणतायत. इफ इट रेन्स वी वुड स्टे इंडोर. इफच्या क्लॉजमध्ये जर साधा वर्तमान काळ असेल तर या वाक्यामध्ये रिअल कंडिशन असते. कोणती कंडिशन असते. रिअल कंडिशन असते. आणि साध्या वर्तमान काळ असेल तर मेन क्लॉजमध्ये
सिम्पल फ्युचर वापरला जातो, म्हणजे ओल्ड ऐवजी तुम्हाला विल वापरावा लागला असता. वी विल स्टे इंडोर किंवा वी शाल स्टे इंडोर अशी रचना झाली असते. म्हणजे पहिलं वाक्य काय झालं, चुकलेले, पण आपल्याला काय विचारले, करेक्ट विचारलं, म्हणजे ए उत्तरात येईल का, येणार नाही. त्यामुळे पहिला पर्याय एलिमिनेट झाला. दुसरा, इफ द थीप ओल्ड कम इन टू माय रूम आय वुड हिट हिम. मित्रांनो, इफचा जो काही क्लॉज आहे त्यात आपण शक्यतो मोडालचा उपयोग करत नाही, त्यामुळे या ठिकाणी वुड कम ऐवजी साधा भूतकाळ घ्यावा लागला असता, केम. इफ द थीप केम इन टू माय रूम आय वुड हिट हिम, कारण ही अनरियल कंडिशन आहे. याला काय बोललं जातं 2 नंबरमध्ये, अनरियल कंडिशन. मी तुम्हाला पुढे गेल्यावर चार्ट दाखवणार आहे हा, की कंडिशनचे चार्ट कसा असतो तो. म्हणजे बी सुद्धा काय झालेलं आहे, चुकलेलं आहे. मग आता जर बी जर चुकलेला असेल तर बघा याच्यातले दोघांमधले बी गेले, म्हणजे एलिमिनेट झालेले पर्याय. त्यामुळे उत्तर फक्त रिक्त सी हे उत्तर यायलाच पाहिजे, नाही तर प्रश्न कॅन्सल होईल. काय म्हणतात बघा, इफ यू हॅड कम. मित्रांनो, इफच्या क्लॉजमध्ये जर आपल्याला हॅड प्लस V3 जर घेतला तर याला बोललं जातं इम्पॉसिबल कंडिशन. काय बोललं जातं आहे, इम्पॉसिबल कंडिशन. मग इम्पॉसिबल कंडिशनमध्ये इफच्या क्लॉजमध्ये जर पूर्ण भूतकाळ आला तर मेन क्लॉजमध्ये आपल्याला मोस्टली ओल्ड हॅव प्लस क्रियापदाचं तिसरं रूप असं रूप घ्यावं लागतं. कधी कधी अर्थाप्रमाणे ओल्ड ऐवजी तुम्ही कोल्ड पण घेऊ शकता, शुड पण घेऊ शकता आणि माईट पण घेऊ शकता. हे 4 मॉडल ॲक्झुलरी कॉमन आहेत, त्यातला मोस्टली ओल्डचा वापर केला जातो. मी इथं बघायचं आहे वुड हॅव गॉट हे V3 मध्ये आलेले आहे. म्हणजे ही रचना आणि हे म्हणजे कंडिशनल सेंटेन्समध्ये काळाचा जो काही कॉम्बिनेशन आहे तो अगदी करेक्ट दिलेला आहे. म्हणून पर्याय क्रमांक सी हे उत्तर तुमचं ॲप्रोप्रिएट आहे, का जे 3 मध्ये दिलेलं आहे, त्यामुळे 3ला मार्क करायचं. ठीक आहे, कन्सेप्टवर काम करा, प्रश्न नीट समजून घ्या कसा विचारला आहे. याने काय होणार आहे, पेपरला जेव्हा तुम्ही जाता ना तर पेपरच्या दिवशी तुम्हाला फक्त प्रश्नांना डील करायचं आहे. तुम्ही किती वाचलं, इथून मागं किती वर्ष वाचले, किती मेन्स दिल्या, तो भाग नंतरचा आहे. पेपरला तो 1 तास हा सध्या इतका हाय व्होल्टेज असतो प्रत्येकासाठी, कारण इथला एक सेकंड आपल्याला जपायचा आहे. मग त्या प्रश्नांना त्यावेळेस तुम्हाला समजून घेत बसायला वेळ नाही आहे. तेव्हा आत्ता वेल इन ॲडव्हान्स जर तुम्ही प्रश्नांवर जर काम केलं तर पेपरच्या दिवशी तुम्हाला प्रचंड फायदा होणार आहे, कारण त्या ठिकाणी तुमचा वेळ वाचणार आहे, प्रेशर तुमच्या मनावर दडपण पडणार नाही आहे. अगदी फ्रीमध्ये तुम्ही फ्री माइंडली तुम्ही पेपरला कवर करणार आहे. आणि याच्यामुळं काय होतं की ॲक्युरसी वाढते आणि कुठल्याही प्रकारचं दडपण न आल्यामुळे तुम्हाला खूप, ज्याला आपण म्हणतो ना, शेवटच्या प्रश्नापर्यंत अगदी व्यवस्थित जाता येतं, माइंड ब्लॉक होत नाही. सगळ्या गोष्टींवर रामबाण उपाय, त्यामुळे हे सगळे खटाटोप चालले. याला समजून घ्या तुम्ही. पुढचा प्रश्न आता पाहायचं 90. आता हे जे नंबर दिलेत ना हे ॲक्च्युली पेपरमधले नंबर आहेत, आपला सिक्वेन्स नाही, लक्षात ठेवा. ज्या सेटमध्ये 90 नंबर आला तो नंबर मी जस्ट कॉपी केलेला आहे. काय विचारलं आहे, कंबाईंड बी 2023 हा आत्तापर्यंतचा सगळ्यात शेवटचा पेपर आहे, रिसेंट. काय विचारले बघायचं, चूज द बेस्ट ऑप्शन टू फिल इन द ब्लँक्स. बघायचं इथं तुम्हाला फिल इन द ब्लँकसाठी दिलेलं आहे डॉट डॉट डज नॉट कन्सर्न मी. इथं मित्रांनो डज नॉट कन्सर्न ही क्रियापद आहे. मग आता क्रियापदाच्या नंतरचं वाक्य, मग आता जनरली आपण काय म्हणतो की वाक्याच्या शेवटी काय आलेलं आहे, पूर्णविराम आला, म्हणजे वाक्य विधानार्थी झालं. मग लक्षात ठेवा क्रियापदाच्या आधी काय येणार आहे, सब्जेक्टच येणार आहे. क्रियापदाच्या आधी काय येणार आहे, सब्जेक्ट येणार आहे मित्रांनो. मग आता सब्जेक्ट बघायचं आहे आपल्याला. इथं 4 वाक्य दिलेत का, 4ही वाक्याची सुरुवात कशाने झालेली आहे, व्हॉट ह्या WH वर्डनी झालेली आहे. आता जरी WH वर्डने वाक्यांची सुरुवात झाली पण हा WH क्वेश्चन नाही आहे, कारण वाक्याच्या शेवटी पूर्णविराम आहे. म्हणजे WH क्वेश्चनची रचना घ्यायची का, नाही, प्रश्नार्थक वाक्याची रचना घ्यायची. जर क्लॉजची सुरुवात जर WH वर्डनं झाली आणि जर वाक्याच्या शेवटी पूर्णविराम आहे म्हणजे वाक्य विधानार्थी आहे, तर या WH वर्डच्या नंतर तुम्हाला आधी सब्जेक्ट घ्यायचा, नंतर हेल्पिंग वर्ब आणि नंतर मेन वर्ब घ्यायचा, किंवा जे असेल दोघांपैकी ते घ्यायचं आणि पुढचं वाक्य जोडून द्यायचं. ठीक आहे, ही रचना लक्षात ठेवायची. म्हणजे WH वर्डच्या नंतर आधी सब्जेक्ट आणि नंतर हेल्पिंग वर्ब. पर जर प्रश्नार्थक वाक्य असतं तर WH वर्डच्या नंतर आधी हेल्पिंग वर्ब आला असता,
नंतर सब्जेक्ट आणि नंतर मेन व्हर्ब आला असतं आणि नंतर उरलेलं वाक्य येऊन इंट्रोगेटिव्ह मार्क आला असतं. म्हणजे सब्जेक्ट प्रश्नार्थक वाक्यामध्ये हेल्पिंग वर्ब आणि मेन वर्बच्या मध्ये, पण विधानार्थी वाक्यात हेल्पिंग वर्बच्या किंवा मेन वर्बच्या आधी असतो. हे कळलं पाहिजे. आता बघा, व्हॉट ही हॅज डन, WH वर्डच्या नंतर आधी सब्जेक्ट आलेला आहे आणि हॅज डन हे क्रियापद दिलेले आहे, बरोबर आहे. आता आपल्याला इथे सब्जेक्ट म्हणून काय एक शब्द नाही आहे, फ्रेज नाही आहे, क्लॉज आहे. म्हणजे तो निश्चित सबऑर्डिनेट क्लॉज असला पाहिजे. आणि ज्याला आपण क्लॉज म्हणतो ना, त्याच्यामध्ये सुद्धा फायनाईट वर्ब असतं. म्हणून व्हॉट ही हॅज डन हे उत्तर तुमचं अपेक्षित आहे. पर्याय क्रमांक 1. मग दुसरे का चुकीचे आहेत? व्हॉट हॅज ही डन आधी हेल्पिंग वर्ब नको होतं, ही प्रश्नार्थक वाक्याची रचना झाली. व्हॉट डज ही डू हे प्रश्नार्थक वाक्याची रचना झाली. व्हॉट डीड ही डू हे प्रश्नार्थक वाक्याची रचना. त्यामुळे इथं पर्याय क्रमांक 2, 4 एलिमिनेट झाले. या पद्धतीनं प्रश्न समजून घ्या. आणि सगळ्यात महत्त्वाचे मित्रांनो, ज्यावेळेस एखादा सबऑर्डिनेट क्लॉज तुमच्या वाक्यामध्ये सब्जेक्ट म्हणून येतो, तो 100% नाऊन क्लॉज असतो. कोणता क्लॉज असतो? नाऊन क्लॉज. कारण नाऊन क्लॉज हा एकमेव क्लॉज आहे का तो क्रियापदाच्या आधी सब्जेक्ट म्हणून वापरला जातो. कन्सेप्ट क्लिअर? ठीक आहे. त्यामुळे उत्तर तुमचं या ठिकाणी निघलेलं आहे. पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. आता मी तुम्हाला जे बॅच रेकॉर्ड केलेली किंवा रेकॉर्डिंग करतोय तुमच्यासाठी, तुम्हाला ज्या नोट्स मी प्रोव्हाइड केल्यात, तो 1 पासूनचा सिक्वेन्स तुम्हाला दिलेला आहे. इथून पुढे 110 प्रश्न आपल्या लिस्टमध्ये आलेले आहेत. याच्या आधीचे जे काही 3-4 प्रश्न ते का आले नाही, तर ही PDF मी बनवल्याच्या नंतर ही प्रश्नपत्रिका झालेल्या आहेत. त्यामुळे ही PDF मी एडिट नाही केली. त्यामुळे जे 2-4 प्रश्न आहेत ना, हे आगाऊ तुमच्यासाठी टाकून दिलेत. ज्यावेळेस मी फुल पेपर डिस्कशन घेईन ना, त्यात ते प्रश्न ऑलरेडी येणार आहेत. त्याची तुम्हाला PDF तिथे पण मिळून जाईल. ठीक आहे. तर आता हे सिक्वेन्स आपल्या नोट्समध्ये चेक करा, जे तुम्हाला मी झेरॉक्ससाठी दिलेले आहेत. ठीक आहे. काय विचारले? व्हॉट टाईप ऑफ क्लॉज, टाईप ऑफ क्लॉजवर प्रश्न आला. टाईप ऑफ क्लॉज अंडरलाईन इन द फॉलोइंग सेंटेन्स. आता क्लॉजचा टाईप विचारला का लगेच डोक्यात क्लिक झालं पाहिजे. अरे नाऊन क्लॉज, ॲडजेक्टिव्ह क्लॉज आणि ॲडवर्ब क्लॉज हे 3 टाईप आहेत. ठीक आहे. मग तुम्हाला विचारले दॅट ही इज अ ब्रेव्ह मॅन इज ॲडमिटेड बाय एव्हरीवन. बघायचं, क्रियापदे इज ॲडमिटेड. क्रियापदाच्या आधी जो सब्जेक्ट म्हणून येतो 100% नाऊन क्लॉज असतो. हे लक्षात ठेवायचं. कुठला असतो? तर मग ॲडवर्ब नाही, हा नाऊन क्लॉज आहे. ॲडजेक्टिव्ह होत नाही, ॲडवर्ब क्लॉज ऑफ मॅनर होत नाही. पर्याय क्रमांक 3 उत्तर तुमचं क्लिअर आहे. मग आता मी तुम्हाला माझी माहिती देतो की फंक्शन्स ऑफ नाऊन क्लॉज. बऱ्याच पुस्तकांमध्ये काय दिलेले आपल्या स्पर्धा परीक्षांमध्ये? टाईप ऑफ नाऊन क्लॉज. तर मित्रांनो, नाऊन क्लॉजचे टाईप नसतात. नाऊन क्लॉज हा एकच टाईप आहे आणि तो नाऊन क्लॉज वाक्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचं फंक्शन करतो. फंक्शनला मराठीमध्ये आपण काय म्हणतो? कार्य. तर हे नाऊन क्लॉजचे कार्य आहेत, हे नाऊन क्लॉजचे प्रकार नाहीत. लक्षात ठेवायचं. पण नाऊन क्लॉज वाक्यामध्ये 6 प्रकारची कार्य करतो. हे लिहून ठेवा किंवा नोट्समध्ये असेल तर एकदा वाचून घ्या. पहिलं आहे सब्जेक्ट ऑफ अ वर्ब. क्रियापदाच्या आधी संपूर्ण क्लॉज जर सब्जेक्ट म्हणून आला तर तो नाऊन क्लॉज असतो. ऑब्जेक्ट ऑफ अ वर्ब. क्रियापदाच्या नंतर कर्म म्हणून आला तर तो ऑब्जेक्टिव्ह क्लॉज असतो. घाबरू नका, अजून 120 प्रश्न आहेत. या 120 प्रश्नांमध्ये सगळ्यांवरची उदाहरणे आहेत आणि प्रत्येक वेळेला मी तुम्हाला दाखवेल की कशा प्रकारे उदाहरणे येतात. आता आपण फक्त पहिल्यावर पाहिलेले सब्जेक्ट ऑफ अ वर्ब. सब्जेक्ट क्रियापदाच्या आधी असणार आहे म्हणून तो संपूर्ण सब्जेक्ट झालेला आहे. ऑब्जेक्ट ऑफ अ प्रेपोजिशन. तुमच्या वाक्यामध्ये एखादं प्रेपोजिशन येतं मित्रांनो, तर या प्रेपोजिशनला जर तुम्ही व्हॉटनं प्रश्न विचारला तर जो क्लॉज तुम्हाला पुढे येणार आहे तो सुद्धा नाऊन क्लॉज असतो. कॉम्प्लिमेंट ऑफ अ वर्ब. क्रियापदाच्या नंतर पूरक भाग म्हणून तुम्हाला कॉम्प्लिमेंट म्हणून वापरता येतो नाऊन क्लॉज. आणि इन ॲपोजिशन टू नाऊन ऑर प्रोनाऊन. तुमच्या वाक्यात जे नाम आहे त्या नामाला प्रतिनाम म्हणून तुम्हाला हा क्लॉज येत असतो. आणि नॉमिनेटिव्ह ऑफ एन ॲड्रेस, ज्याला आपण नाम संबोधन असं म्हणतो. असे 6 वेगवेगळ्या प्रकारचे फंक्शन आहेत. पुढे स्टेप बाय स्टेप येतील, त्यावेळी मी तुम्हाला प्रत्येकावरची उदाहरणं दाखवतो. तुर्तास उत्तर क्लिअर करून घ्या. पुढे काय म्हणतात? ऑल्दो नो गोल्स वर स्कोर्ड इट वॉज अन एक्साइटिंग गेम. तुम्हाला अंडरलाईन केलेला क्लॉज आहे, त्याचा टाईप विचारला आहे. दो आणि अल्दो हे नेहमी कॉन्ट्रास्ट व्यक्त करतात. काय व्यक्त करतात? कॉन्ट्रास्ट. कुठलाही गोल स्कोअर झालेला नसतानाही ती खूप एक्साइटिंग गेम होती. आता लगेच डोळ्यासमोर चित्र होतं ते म्हणजे फुटबॉलचं. गोल कुठं केले जातात? फुटबॉलमध्ये केले जातात. म्हणजे फुटबॉलची मॅच आहे.
बरोबर आहे की नाही. गोल हो अथवा न हो काय फरक पडत नाही, ती मॅच अगदी रोमांचकच असते, असं उदाहरण दिलेलं आहे. मग आता हे सबऑर्डिनेटिंग कंजंक्शन आहे दो आणि अल्दो. मग जर एखाद्या सबऑर्डिनेट क्लॉजची सुरुवात दो, अल्दो, इवन इफ आणि इवन दोन जर झालेली असेल तर त्यांना ॲडवर्ब क्लॉज ऑफ कॉन्ट्रास्ट असं म्हणायचं. काय? ॲडवर्ब क्लॉज ऑफ कॉन्ट्रास्ट. मग इथं तुम्हाला नाऊन क्लॉज नाही आहे, ॲडजेक्टिव्ह क्लॉज नाही आहे. ॲडजेक्टिव्ह म्हणजेच रिलेटिव्ह तो पण नाही, एकच राहिला ॲडवर्ब क्लॉज ऑफ कॉन्ट्रास्ट. यांनी सब कॅटेगरी विचारलेलं आहे, त्यामुळे ॲडवर्ब क्लॉजला मार्क करून द्या. पुढे काय म्हणतात? आयडेंटिफाय द टाईप ऑफ क्लॉज अंडरलाईन. बघायचं, वी क्लाइम्ड अप अ ट्री हा झाला मेन क्लॉज. आम्ही झाडावर चढलो. चढण्याचा उद्देश काय होता ते जोडून दिलेले पुढं. इन ऑर्डर दॅट, जेणेकरून. इन ऑर्डर दॅट म्हणजेच काय? जेणेकरून वी कुड हॅव अ क्लिअर व्ह्यू ऑफ द प्रोसेशन. लक्षात ठेवा, बऱ्याच वेळा समोर काहीतरी सभा कार्यक्रम चालू आहे आणि आपण मागे जर उभे असेल तर आपल्याला सगळं व्यवस्थित दिसत नाही. मग आपण काय करतो, त्या कार्यक्रमाच्या बाजूला कुठेतरी झाडावर जाऊन बसतो. झाडावर गेल्याच्यानंतर सगळे लोक खाली असतात, वरून आपल्याला सगळं व्यवस्थित दिसायला लागतं. बरोबर आहे की नाही? ह्या गोष्टी होत असतात. म्हणजे झाडावर चढण्याचा उद्देश का वरून खालचा परिसर व्यवस्थित दिसावा. बऱ्याच वेळा लोकांना मोबाईलच्या नेटवर्कचं टावर लागत नाही. टावर नाही लागलं का झाडावर जाऊन बसतात, आणि वर गेलं का टावर लागतं, म्हणजे इंटरनेट किंवा आपलं रेंज येते. झाडावर चढून फोन करण्याचा काय ते स्टंट मारायला झालेला असतो का? तो स्टंट मारत नाही, त्याला उद्देश तोच असतो की खाली जर रेंज नसेल तर वर जाऊन बसतो, वर गेल्यावर रेंज येते. पर्पज दिलेला आहे, एखाद्या क्रियेचा पर्पज दिला जातो, त्याला बोललं जातं ॲडवर्ब क्लॉज ऑफ पर्पज. काय बोललं जातं? ॲडवर्ब क्लॉज ऑफ पर्पज. यानी टाईम दिलेलं नाही आहे, रिझल्ट पण दिलेलं नाही आहे, रिझन पण दिले नाही, याला बोललं जातं ॲडवर्ब क्लॉज ऑफ पर्पज. हा शब्द इम्पॉर्टंट आहे. त्यामुळे ॲडवर्ब क्लॉज ऑफ पर्पजची जी सुरुवात आहे, एक तर सो दॅटने होते, इन ऑर्डर दॅटने होते, किंवा फक्त दॅटने होते, किंवा लिस्टने होते. हे शब्द व्यवस्थित लक्षात ठेवायचे. ठीक आहे, याला ॲडवर्ब क्लॉज ऑफ पर्पजली यांनी जोडले जातात. हे सगळे सबऑर्डिनेटिंग कंजंक्शन लक्षात ठेवायचं. पुढे बघायचं, ही आस्क्ड मी हा झाला मेन क्लॉज. ही आस्क्ड मी. आता वाक्यातील क्रियापदाला तुम्ही व्हॉटनं प्रश्न विचारून बघा. व्हॉट डिड ही आस्क मी. त्यानं मला काय विचारलं, तर कायचं उत्तर काय मिळतं? हाऊ आय ग्रो माय कॅरेट्स. बरोबर आहे. वाक्यातील मेन क्लॉजमधील क्रियापदाला व्हॉटनं जर प्रश्न विचारला आणि संबंधित सबऑर्डिनेट क्लॉज जर उत्तरात येत असेल तर तो सबऑर्डिनेट क्लॉज क्रियापदाच्या नंतर कर्म म्हणून काम करतो. आणि जो सबऑर्डिनेट क्लॉज क्रियापदाचं कर्म म्हणून काम करतो मित्रांनो, तो नाउन क्लॉज असतो. कोणता असतो? नाउन क्लॉज. पर्याय क्रमांक 1ला मार्क करा. पुढे बघायचं, व्हॉट टाईप ऑफ क्लॉज. तुम्हाला टाईपवर जास्त प्रश्न आलेले, त्यामुळे प्रश्नांचं ऑब्झर्वेशन चांगलं करा. पेपरच्या दरम्यान जर अशा प्रकारचा प्रश्न पडला, विदिन फ्यू सेकंड्स यू कॅन आन्सर द क्वेश्चन. आय चॅलेंज. पुढं काय म्हणते बघायचं, मेरी हॅड अ लिटल लॅम्ब. मेरीकडं एक लहान कोकरू होतं. कोणतं कोकरू? हुज फर वॉज व्हाईट अँड फ्लफी. का ज्या लॅम्पचेच फ्लर कसे होते? व्हाईट अँड फ्लफी होते. आता हुज आहे, हुज काय? याला रिलेटिव्ह प्रोनाउन बोललं जातं. काय बोललं जातं आहे? रिलेटिव्ह प्रोनाउन किती आहेत? 5 आहेत मित्रांनो. हू हा व्यक्तीसाठी येतो का जो सब्जेक्ट आहे. हुम हा सुद्धा व्यक्तीसाठी येतो का जो कर्म असतो. हुज हा मालकीदर्शक अशा अर्थाने येतो, मालकीदर्शक, आणि हा सुद्धा व्यक्तीसाठीच येत असतो. म्हणजे व्यक्ती आणि प्राणी दोघांसाठी, जे सजीव आहेत, सजीवासाठी हुज वापरला जातो, सजीवाची मालकी दर्शवण्यासाठी. दॅट आणि विच हे दोन्ही पण सब्जेक्ट आणि ऑब्जेक्ट दोघांसाठी पण येत असतात, पण जनरली निर्जीव घटकांसाठी. बरोबर आहे, म्हणजे सजीव निर्जीव. दॅट हा सजीव आणि निर्जीवांसाठी येतो, लक्षात ठेवायचं. आणि विच हा बाकी फक्त निर्जीव घटकासाठी येतो, सब्जेक्ट आणि ऑब्जेक्ट. म्हणजे दॅट हा सजीवासाठी आणि विच हा निर्जीवासाठी, लक्षात ठेवायचं. सब्जेक्ट आणि ऑब्जेक्ट
इथं हुज आलेलं आहे म्हणजे व्यक्ती. कुणाचं? लॅम्बचे फर, म्हणजे हा झाला तुमचा ॲडजेक्टिव्ह क्लॉज. कोणता झाला तुमचा? ॲडजेक्टिव्ह. त्यामुळे 5 नंबरसाठी ॲडजेक्टिव्ह क्लॉज आहे का ज्याची सुरुवात हुज या रिलेटिव्ह प्रोनाऊनने झालेली आहे. मेन क्लॉजमधील अ लिटल लॅम्ब, ॲटलिस्ट लॅम्ब या नामाची विशेष माहिती देणारा हा क्लॉज आहे. कन्सेप्ट क्लिअर. पुढे काय म्हटलं जातं? चूज द ऑप्शन टू फिल इन द ब्लँक्स इन द फॉलोइंग सेंटेन्स. अनुवादक ज्या ट्रान्सलेटर आहे, राज्यसेवे म्हणजे MPSCनं घेतलेली आजवरची पहिली ऑनलाईन एक्झाम. ट्रान्सलेटर लक्षात ठेवायचं. काय? ट्रान्सलेटर इंग्लिश गट क 2022चा पेपर. हे गट क सिरीजचे पेपर आहेत. तर याच्यामध्ये काय विचारले त्यांनी? ऑल डॉट डॉट ग्लिटर्स इज नॉट गोल्ड. एनिथिंग डॉट डॉट यू गिव्ह मी इज ॲक्सेप्टेबल. एव्हरीथिंग डॉट डॉट ही मेन्शन ऑज ट्रू. बघा इथे क्रियापदाच्या नंतर सगळे मेन क्लॉज आहेत. सॉरी हां, हे मेन क्लॉज आणि त्याच्या आधी हा सबऑर्डिनेट क्लॉज आहे. बाय द वे या सबऑर्डिनेट क्लॉजमध्ये तुम्हाला फिल इन द ब्लँक्सला आले. हा एवढाच एक टाईप आहे का तो तुम्हाला फिल इन द ब्लँक्सला खूप स्ट्रॉंगली विचारला जाईल इथून पुढे सुद्धा. मग याचा रोल हा खूप IMP आहे. बऱ्याच पुस्तकांमध्ये याचा उल्लेख नाही. मी तुम्हाला डिटेल दिलेला आहे. एकदा प्रत्येकाने काय करा, हे व्यवस्थितपणे समजून घ्या, म्हणजे तुम्हाला इथं उत्तर जे द्यायला प्रॉब्लेम येणार नाही. पहा काय दिलेलं आहे? वी यूज दॅट, बरोबर आहे, ॲज अ सब्जेक्ट. लक्षात ठेवायचं, दॅटचा वापर आपण सब्जेक्ट म्हणून करतो. समजून घ्या व्यवस्थितपणे. दॅटचा वापर आपण एक सब्जेक्ट म्हणून करतो. आफ्टर हे शब्द इम्पॉर्टंट आहे. समथिंग आणि एनिथिंग हे 2 शब्द इम्पॉर्टंट आहे. समथिंग आणि एनिथिंगचा जर वापर सब्जेक्ट म्हणून आला तर त्याच्यासाठी आपल्याला दॅट हा शब्द वापरला जातो. पुढे ऑल हा शब्द जर वाक्यात सब्जेक्ट म्हणून आला, जसं या ठिकाणी आलेला आहे सब्जेक्ट म्हणून, तर ऑलसाठी दॅट वापरायचा. लिटल आणि मच हे 2 शब्द सब्जेक्ट म्हणून आले, त्यांच्यासाठी आपल्याला दॅट वापरायचा. ते इथं आले नाही, परंतु हे बाकीचे शब्द लक्षात ठेवा. त्याचबरोबर ननसाठी सुद्धा वापरला जातो. बरोबर आहे. जेव्हा तो नाऊन म्हणून वापरला जाईल, नन हा शब्द नाऊन म्हणून ज्यावेळेस सब्जेक्ट म्हणून येतो तेव्हा वापरलं जातं. आणि सुपरलेटिव्ह डिग्रीतील ॲडजेक्टिव्ज असतात त्यांच्यासाठी सुद्धा वापरला जातो. जसं बघायचं, देर इज वन ऑफ द काइंडेस्ट पीपल. काइंडेस्ट सुपरलेटिव्ह डिग्री झालं. काय? सुपरलेटिव्ह. म्हणून पुढे तुम्हाला काय वापरायचं? तुम्हाला दॅट वापरायचं. हू वापरू नका. दॅट आय नो समजून घ्या. आणि दुसरं वाक्य दिलेलं आहे, इज देअर एनिथिंग दॅट. एनिथिंग जो वाक्यामध्ये आलेला आहे त्यासाठी आलेलं आहे दॅट आय कॅन डू टू हेल्प. एनिथिंगसाठी दॅट आलेलं आहे. अगदी तसाच प्रश्न या ठिकाणी विचारला आहे. ही झाली तुमच्यासाठी माहिती. प्रश्नाकडे या. ऑलसाठी आपल्याला काय घ्यायचं आहे? या ठिकाणी दॅट घ्यायचं आहे, हे विसरू नका. एनिथिंग जसं तुम्हाला दिलेलं आहे बघायचं, एनिथिंग आणि समथिंग, आणि या ठिकाणी एव्हरीथिंगसुद्धा याच्यामध्ये कन्सिडर होतो. याच्यात दिलं नाही तो, पण एव्हरीथिंगसुद्धा याच्यामध्ये होणार आहे. तर एनिथिंगसाठी सुद्धा तुम्हाला दॅटच घ्यायचं आहे, हे एक लक्षात ठेवायचं. त्यामुळं हे तुम्हाला अगदी व्यवस्थितपणे, आणि एव्हरीथिंग दॅट ही मेन्शन ऑज ट्रू ह्या पद्धतीनं तुम्हाला घेता येतं. त्यामुळे इथं पर्याय क्रमांक 3ला मार्क करायचे प्रश्न क्रमांकाचा. त्यामुळे इथं दॅटचा वापर दिलेला आहे. पुढे आय हॅड स्केअर्सली. स्केअर्सली हा निगेटिव्ह वर्ड आहे, सगळ्यांनाच माहिती आहे. हार्डली, स्केअर्सली, बेअरली, रेअरली, सेल्डम, ऑफ, बरोबर आहे हे शब्द. स्केअर्सली टेकन ऑर्डर्स अ इयर. ऑर्डर्स अ इयर बिफोर आय बिगॅन टू थिंक सिरियसली ऑफ द मॅट्रिमनी. मॅट्रिमनी म्हणजे विवाहासंबंधी. विवाहासंबंधी ची संस्था किंवा विवाहासंबंधी या पद्धतीनं. मग जो बिफोर आहे ना मित्रांनो, बिफोर आणि आफ्टर हा टाईम सिक्वेन्स आहे. बिफोर म्हणजे च्या अगोदर, आफ्टर म्हणजे च्या नंतर. आणि बिफोर हा सबऑर्डिनेटिंग कंजंक्शन आहे, त्यामुळे याने नेहमी टाईम जोडला जातो, क्रियेचा टाईम जोडला जातो. म्हणजे याला आपल्याला काय म्हणता येतं? ॲडवर्ब क्लॉज ऑफ टाईम. काय म्हणता येतं तुम्हाला? ॲडवर्ब क्लॉज ऑफ टाईम. त्यामुळे ॲडवर्ब क्लॉज ऑफ टाईमला मार्क करायचं. पुढे आयडेंटिफाय द अंडरलाईन क्लॉज इन द फॉलोइंग सेंटेन्स. काय म्हणतात? हमीश आस्क्ड मी हाऊ आय ग्रो माय कॅरेट. रिपीट झालेले. मग असे असंच आलं होतं.
मूळ वाक्यातील मेन क्लॉजमधील क्रियापदाला व्हॉटनं प्रश्न विचारून जो सबऑर्डिनेट क्लॉज उत्तरात येत असेल तर तो नाउन क्लॉज असतो, कारण तो ऑब्जेक्ट म्हणून कार्य करतो. पर्याय क्रमांक 1ला मार्क करा. पुढे दिलेले आयडेंटिफाय द ॲडजेक्टिव्ह क्लॉज इन द फॉलोविंग सेंटेन्स. हा खूप छान प्रश्न आहे. व्हायचं तुम्हाला ॲडजेक्टिव्ह क्लॉज कोणतं आहे ते विचारलं आहे, तर तुम्हाला मी सांगितलेलं आहे का ॲडजेक्टिव्ह क्लॉज हा एक तर रिलेटिव्ह प्रोनाऊननी सुरू होतो, रिलेटिव्ह ॲडवर्बनं होतो, किंवा तो नामाच्या नंतर सर्वनामाच्या नंतर त्याची माहिती देण्यासाठी येत असतो. बघायचं द अम्ब्रेला, आता द ह्या सर्व आर्टिकलनी एक नाऊन जोडलेलं आहे, तर मग हा हेड वर्ड झाला नाव अम्ब्रेला. कोणती अम्ब्रेला? विच हॅज अ ब्रोकन हँडेल इज माइन. मेन वाक्य काय तुमचा मेन क्लॉज आहे तुम्हाला द अम्ब्रेला इज माइन. हा झाला तुमचा मेन क्लॉज. लक्षात ठेवायचं काय झाला हा तुमचा मेन क्लॉज. द अम्ब्रेला इज माइन. कोणती अम्ब्रेला? विच हॅज अ ब्रोकन हँडेल, का जिचा दांडी तुटलेली आहे ती अम्ब्रेला माझी आहे. म्हणजे अम्ब्रेलाची विशेष माहिती देणारा जो काही क्लॉज आहे त्याला ॲडजेक्टिव्ह क्लॉज बोललं जातं. कोणतं? याला क्लॉज का म्हणायचं? याच्यामध्ये क्रियापद आलेलं आहे. ज्या शब्दसमूहामध्ये फायनाईट वर्ब असतं तो शब्दसमूह क्लॉज असतो, आणि ज्या शब्दसमूहामध्ये फायनाईट वर्ब नसतो त्या शब्दसमूहाला फ्रेज बोलली जाते. याच्यातला फरक लक्षात ठेवा. म्हणजे हा झाला विच हॅज अ ब्रोकन हँडल, हा झाला तुमचा ॲडजेक्टिव्ह क्लॉज. हे समजून घ्या. असाच प्रश्न फक्त इथं क्लॉज आहे तर तिथं फ्रेज म्हणून आलेला आहे लेटेस्टच्या पेपरला. तो प्रश्न समजून घ्या. हा आहे कंबाईन बी 2023चा प्रश्न, नुकताच आलेला पेपरमधला प्रश्न आहे. पाहायचं द अम्ब्रेला विथ अ ब्रोकन हँडेल इज माइन. मेन क्लॉज काय झाला तुमचा? द अम्ब्रेला इज माइन. मग कोणती अम्ब्रेला? विथ अ ब्रोकन हँडेल. आता बघा इथं विथ हा शब्द कंजंक्शन नाही म्हणता येत याला, पण ॲटलिस्ट हा प्रिपोजिशन झालेला आहे. ए झाला आर्टिकल, ब्रोकन हँडेल, ब्रोकन हे पार्टिसिपल ॲडजेक्टिव्ह झालं आणि हँडेल झाला नाऊन. आता अम्ब्रेलाविषयी माहिती देणारा वाक्यांश आहे, पण याच्यामध्ये वर्ब आहे का? नाही आहे. जर याच्यामध्ये वर्ब नसेल आणि ते नामाची माहिती देत असेल तर तो झाला फ्रेज. म्हणजे ही ॲडजेक्टिव्ह फ्रेज झाली. कोणती झाली आहे? ॲडजेक्टिव्ह फ्रेज म्हणून मार्क करायचं. म्हणून या ठिकाणी तुम्हाला माहिती दिलेली आहे. बघायचं द अम्ब्रेला विथ अ ब्रोकन हँडेल इज माइन, हा ॲडजेक्टिव्ह फ्रेज झाली. द अम्ब्रेला विच हॅज अ ब्रोकन हँडेल्स इज माइन ही ॲडजेक्टिव्ह क्लॉज झाला. तर क्लॉज आणि फ्रेज मधला हा एक साधा फरक आहे का जो तुम्हाला प्रत्येकाला माहिती असायलाच पाहिजे की ब्रोकन हँडेल याच्यामध्ये क्रियापद नाही आहे म्हणून याला ॲडजेक्टिव्ह फ्रेज असं म्हणायचं. लक्षात ठेवायचं. आणि विच हॅज अ ब्रोकन हँडेल याच्यामध्ये क्रियापद आहे म्हणून याला आपण ॲडजेक्टिव्ह क्लॉज असं म्हणतो. काय म्हणतो याला? क्लॉज. ह्या दोघांमधला फरक तुम्ही लक्षात ठेवा. इथं उत्तर ॲडजेक्टिव्ह फ्रेज आहे. ठीक आहे. पुढच्या प्रश्नाकडे जाऊयात आपण. तर या ठिकाणी पहा काय विचारले तुम्हाला. ही रिमेंबर्ड झाला मेन क्लॉज. व्हॉट डीड ही रिमेंबर? उत्तर काय मिळतं? वेअर ही हॅड लेफ्ट इट. आता तुम्हाला प्रश्न काय विचारले? आयडेंटिफाय द सेंटेन्स और सेंटेन्सेस विथ करेक्ट नाउन क्लॉज. हे व्यवस्थितपणे पाहत चला. राज्यसेवा 2021चा प्रश्न आहे आणि नाउन क्लॉज विचारला आहे. तर 10 नंबरचा प्रश्न व्यवस्थितपणे बघायचा आहे. आता ही रिमेंबर्ड वाक्यातील क्रियापदाला व्हॉटनं प्रश्न. व्हॉट डीड ही रिमेंबर? उत्तर काय मिळतं? वेअर ही हॅड लेफ्ट इट. याला तुम्हाला म्हणता येतं नाउन क्लॉज. एक कन्सेप्ट झाले. दुसरं माय सन न्यू. आता वाक्यातील क्रियापद दिलेले न्यू. माय सन न्यू. आता वाक्यातील क्रियापदाला व्हॉटनं प्रश्न विचारा. व्हॉट डीड युअर सन नो? तुझ्या मुलाला काय माहिती होतं? उत्तर काय मिळतं? दॅट आय वुड पनिश हिम. हा सुद्धा झाला नाउन क्लॉज, कारण क्रियापदाच्या नंतर कर्म म्हणून हे दोन्ही क्लॉजेस काम करतात आणि क्रियापदाचा कर्म म्हणून केवळ नाउन क्लॉज काम करतो. पुढे दिले ही ॲडमिटेड. व्हॉट डीड ही ॲडमिट? त्यानं काय कबूल केलं? उत्तर काय मिळतं? ही वॉज गिल्टी. यासुद्धा ऑब्जेक्ट म्हणून कार्य करतो. हा सुद्धा झाला तुमचा नाउन क्लॉज. तिन्ही नाउन क्लॉजेस आहे पहिले. चौथं बघा ही लेफ्ट. आता व्हॉटनं प्रश्न विचार बरं. व्हॉट डीड ही लिव्ह?
नाही उत्तर मिळते. पण ही लेफ्ट याचं उत्तर मिळतं बिकॉज हिज वाईफ वॉज सिक. इथं तुम्हाला वाक्यातील क्रियापदाला व्हायनं प्रश्न विचारावा लागेल. व्हाय डीड ही लिव्ह? उत्तर काय मिळतं बिकॉज हिज वाईफ वॉज सिक. व्हायचं उत्तर रिझन देतो, याला बोलायचं ॲडवर्ब क्लॉज ऑफ रिझन. आपल्याला नाऊन क्लॉज विचारले त्यामुळे डी उत्तरात येणार नाही, त्यामुळे फक्त पर्याय क्रमांक कुठला येतो 4 मध्ये. या पद्धतीने ॲनालिसिस झालं पाहिजे, समजून घेतलं पाहिजे. लक्षात ठेवा. पुढे काय म्हणतात बघा, आयडेंटिफाय द टाईप ऑफ क्लॉज. याच्यावर टाईपचेच प्रश्न अधिक आहे. पाहायचं टेक ॲन आंब्रेला विथ यू. आंब्रेला सोबत ठेव. हे पुस्तकातलं उदाहरण टिक्कूचं पुस्तक आहे, इंग्लिश ग्रामरचं इंटरमिडियम, त्यातलं हे वाक्य उच्चारलं त्यांनी. टेक ॲन आंब्रेला विथ यू. कुठे? इन केस इट रेन. जर पाऊस आलास तर. इन केस हे सबऑर्डिनेटिंग कंजंक्शन आहे. तुम्हाला या ठिकाणी दिलेले लिस्ट पाहायचं. इफ, अनलेस, इन केस, प्रोव्हाइडेड, ऑन कंडिशन दॅट. तर तुमच्या वाक्यामध्ये इफ आणि अनलेसच्या व्यतिरिक्त इन केसनी सुद्धा, प्रोव्हाइडेडनी, ऑन कंडिशन दॅटनी सुद्धा तुम्हाला कंडिशनल सेंटेन्स जोडता येतं. याला बोलायचं ॲडवर्ब क्लॉज ऑफ कंडिशन. पर्याय क्रमांक म्हणजे सी उत्तरात येते. सी आहे पर्याय क्रमांक 3 मध्ये. त्यामुळे 11 साठी पर्याय क्रमांक 3 आहे. कंडिशनल क्लॉजमध्ये लक्षात ठेवायचं इफ आणि अनलेस हे 2 कॉमनली येत असतात. तर कंडिशनल सेंटेन्समध्ये जेवढी उदाहरणं 110 उदाहरणं रेकॉर्डिंग आहे आपल्याकडं. तर 110 मध्ये जवळपास 100 उदाहरणं आहे जवळपास. लक्षात ठेवा 100, 102, 103 असतील का. त्यांच्यावर फक्त इफ आणि अनलेसवर आत्तापर्यंत प्रश्न विचारलेत. परंतु त्यांच्या व्यतिरिक्त अजून काही कंजंक्शन आहेत ते तुम्हाला माहिती पाहिजे. तुम्हाला मी याच्या आधी तुम्हाला 2-3 दाखवली होती. आता मी पूर्ण लिस्ट दाखवतो. इथे इन केस वगैरे दिलेले आहेत. बाकीचे शब्द बघा. सपोजनी सुद्धा सुरुवात केली जाते ॲडवर्ब क्लॉज ऑफ कंडिशनची. ऑन कंडिशननी सुरुवात होते. प्रोव्हाइडेड दॅटने होते. ॲज लॉंग ॲजने होते. इन केस जो प्रश्न आत्ता आलाय तो सपोजिंगनी सुद्धा सुरुवात केली जाते. ठीक आहे. या कंजंक्शनचा वापर ॲडवर्ब क्लॉज ऑफ कंडिशनवर केला जातो. कुठं? ॲडवर्ब क्लॉज ऑफ कंडिशनमध्ये. काय उदाहरणं दाखवतो तुमच्या लक्षात येईल. सपोजिंग ही इज अरेस्टेड व्हॉट विल ही डू. सपोजिंग आलेले. आता जर सपोजिंग जर घेतलं तर याच्यासोबत परत इफ घेण्याची गरज आहे का? नाही. बऱ्याच वेळा असं स्टाफ सिलेक्शनला CDSला असे अनेक प्रश्न आलेत. इफ किंवा सपोजिंग दोन्ही पण देतात. वाक्य काय देतात? सपोजिंग इफ ही इज अरेस्टेड व्हॉट विल ही डू. नाही चालत, कारण दोन्ही कंजंक्शन एकत्र नको, तेव्हा एकच पाहिजे. सपोजिंग दिलंय ना, मग इफ नको. द ऑफिसर गेव द इन्फॉर्मेशन टू रिपोर्टर्स ऑन कंडिशन दॅट. एका अटीवर त्यांनी रिपोर्टरनी माहिती दिली. ऑन कंडिशन दॅट हिज नेम्स वॉज नॉट डिस्क्लोज. ऑन कंडिशन दॅट आहे. हे सुद्धा ॲडवर्ब क्लॉज ऑफ कंडिशनचं वाक्य होणार आहे. राकेश लेंट मी 10,000 रुपीज ऑन कंडिशन दॅट आय पेड इट बॅक विदिन अ मंथ. वी विल गो टू द मार्केट प्रोव्हाइडेड दॅट. इथं प्रोव्हाइडेड दॅट आलेलं आहे. इथं अजून काय वाक्य बघा. सपोज यू आर सिलेक्टेड. सपोजच्या नंतर परत इफ येणार नाही, लक्षात ठेवा. यू कॅन लिव्ह हिअर ॲज लॉंग ॲज यांनी जोडलेला क्लॉज तुमचा ॲडवर्ब क्लॉज ऑफ कंडिशनमध्ये होते. यू कॅन अटेंड द सेमिनार ॲज लॉंग ॲज युअर प्रिन्सिपल परमिट्स यू. ॲज लॉंग ॲजनी सुद्धा सुरू झालेलं वाक्य ॲडवर्ब क्लॉज ऑफ कंडिशनचं होतं. या पद्धतीनं बघायचं. इथं इन केस आलेलं आहे. इथं प्रोव्हाइडेड दॅट आलेलं आहे. हे सगळे कंडिशन याच्यामध्ये ऑन कंडिशन दॅट आलेलं आहे. ह्या स्वरूपाची काही उदाहरणं येतात. ठीक आहे. पुढचा प्रश्न. दिस इज द प्लेस. बघा द प्लेस हा नाऊन झाला. कोणती प्लेस? वेअर मर्डर वॉज कमिटेड. मित्रांनो मेन क्लॉजमधील प्लेस या नामाची विशेष माहिती देणारा जो सबऑर्डिनेट क्लॉज आहे त्याला बोललं जातं रिलेटिव्ह क्लॉज किंवा ॲडजेक्टिव्ह क्लॉज. आणि त्याची सुरुवात व्हेअर या रिलेटिव्ह ॲडवर्बनं झालेली आहे. कशाने झालेली आहे? रिलेटिव्ह ॲडवर्ब. रिलेटिव्ह ॲडवर्ब 3 गृहीत धरायचे या ठिकाणी. जनरल तुमच्यासाठी आहे व्हेन का जो टाईम सांगतो, टाईम या नामाचीच माहिती देतो. व्हेअर का जो प्लेस या नामाची माहिती देतो. आणि व्हाय जो रिझन ह्या नामाची माहिती देत असतो. कोणत्या? रिझन. याच्या व्यतिरिक्त हाऊसुद्धा येत असतो, पण हा मोस्टली आपल्याला नाऊन क्लॉजमध्ये वापर केला जातो याचा, हाऊचा. पण जे 3 असतात ते ॲडजेक्टिव्ह क्लॉजमध्ये येत असतात. लक्षात ठेवायचं. म्हणजे हा झाला तुमचा ॲडजेक्टिव्ह क्लॉज. मग सी कुठे आहे? पर्याय क्रमांक 1ला मार्क करायचं. 12साठी पर्याय क्रमांक 1. ठीक आहे. पुढे. आय टोल्ड हिम
दॅट ही हॅड फेल्ड. आय टोल्ड हिम. व्हॉट डीड यू टेल हिम? तू त्याला काय सांगितलंस? उत्तर मिळतं दॅट ही हॅड फेल्ड. मित्रांनो 13 नंबर व्यवस्थितपणे बघायचं आता तुम्ही. का? वाक्यातील क्रियापदाला व्हॉटनं जर प्रश्न विचारला मेन क्लॉजमधील, आय टोल्ड हिम हा झाला मेन क्लॉज, व्हॉटनं प्रश्न विचारून संपूर्ण सबऑर्डिनेट क्लॉज ऑब्जेक्ट म्हणून येतो, त्याला नाउन क्लॉज बोललं जातं. हा काय तुमचा नाउन क्लॉज. ठीक आहे. ही वॉज सो फॉन्ड ऑफ अम्युजमेंट दॅट. इथं आलेलं आहे मित्रांनो सो दॅट. इथे शब्द आलेला आहे फॉन्ड ऑफ. फॉन्ड ऑफ म्हणजेच ची आवड असणे, एखाद्या कलेची, एखाद्या गोष्टीची आवड असणे. कशाची आवड? अम्युजमेंटची आवड आहे त्याला. आणि इतकी आवड आहे की ही कुड नॉट बिकम अ प्रॉस्परस मॅन. तो एक प्रसिद्ध प्रॉस्परस व्यक्ती बनू शकला नव्हता. सो दॅटनं जोडलेले. पण या सो दॅटमध्ये दुसरा शब्द आलेला आहे, जनरली ॲडजेक्टिव्ह येतो वगैरे. तर याला लक्षात ठेवायचं, इफेक्ट बोललं जातं. ॲडवर्ब क्लॉज ऑफ इफेक्ट, ॲडवर्ब क्लॉज ऑफ रिझल्ट, हे शब्द पुढे येतील सगळ्याला. ॲडवर्ब क्लॉज ऑफ कॉन्सिक्वेन्स, हे तीनही शब्द लक्षात ठेवायचे. ॲडवर्ब क्लॉज ऑफ इफेक्ट, रिझल्ट किंवा कॉन्सिक्वेन्स, ह्या तिघांनी म्हणजे हे तिघं एकसारखेच आहे, एकाच अर्थाचे आहेत. तर त्यांनी सो दॅटना जोडलं जातं, लक्षात ठेवा. सो दॅट किंवा सच दॅट. तर याच्यामध्ये दोन कंजंक्शन येतात. एक आहे तुमचा सो दॅट, दुसरा आहे तुमचा सच दॅट. ठीक आहे. ह्या दोघांनी आपल्याला रिझल्ट जोडला जातो. आणि लक्षात ठेवायचं यांच्यामध्ये दुसरा एखादा शब्द असतो. आणि जर सो दॅट जर जोडून जर आला, यांच्यामध्ये दुसरा शब्द नसेल, तर यांनी काय जोडलं जातं? पर्पज, क्रियेचा हेतू जोडला जातो. ह्या छोट्या छोट्या गोष्टी तुम्हाला माहिती असू द्या. ठीक आहे. म्हणजे हा ॲडवर्ब क्लॉज ऑफ इफेक्ट झाला 14 नंबरसाठी. पुढचा प्रश्न आहे आयडेंटिफाय द अंडरलाईन क्लॉज. यू हॅव नॉट बीन थ्रो व्हॉट आय हॅव बीन थ्रो. बघा, यू हॅव नॉट बीन थ्रो हा झाला तुमचा मेन क्लॉज. हा झाला तुमचा मेन क्लॉज. आता ह्या वाक्यातील हॅव नॉट बीन हे जे काही क्रियापद आहे, याला तुम्ही व्हॉटनं प्रश्न विचारा. वाक्य काय होतं? व्हॉट हॅवंट यू बीन थ्रोन. व्हॉट हॅवंट यू बीन थ्रो. तू कशातून गेला नाहीस? ज्याच्यातून मी गेलेलो आहे त्यातून तू गेला नाहीस. बऱ्याच वेळा आपण म्हणतो ना, मी ज्या परिस्थितीमधून गेलो ना त्या परिस्थितीमधून तू गेला नाहीस. मग तू कोणत्या परिस्थितीमधून तू गेला नाहीस? ज्या परिस्थितीमधून मी गेलो आहे त्या परिस्थितीतून तू गेला नाही. म्हणजे थोडक्यात काय, ह्या मेन क्लॉजला व्हॉटनं प्रश्न विचारून हा सबऑर्डिनेट क्लॉज उत्तराचं. मित्रांनो हा नाउन क्लॉज झाला. कोणता झाला तुमच्यासाठी? नाउन क्लॉज. त्यामुळे 15साठी पर्याय क्रमांक 3 उत्तर आहे. लक्षात ठेवायचं, कारण हा सबऑर्डिनेट क्लॉज ऑब्जेक्ट म्हणून काम करतो. आणि जो ऑब्जेक्ट असतो तो नाउन क्लॉजच असतो. फार डोळे झाकून लक्षात ठेवायचं. पुढचा प्रश्न आहे आयडेंटिफाय द अंडरलाईन क्लॉज इन द फॉलोइंग सेंटेन्स. 4 ऑप्शन दिलेले आहेत, तुम्हाला त्याचा प्रकार विचारला आहे. बघायचं. हाऊ एव्हर हार्ड आय ट्राय आय ऑलवेज फेल द टेस्ट. मी किती कठोर परिश्रम केले तरी मी नेहमीच टेस्टमध्ये फेल होतो. बऱ्याच वेळा आपले विद्यार्थी 2-2, 4-4 वेळा मेन्स देतात. म्हणतात मी एवढा अभ्यास करतो तरी माझा रिझल्ट येत नाही. काहीतरी अभ्यासात प्रॉब्लेम असतो, दुसरं काही नाही. बरोबर आहे. मग मी एवढा अभ्यास करूनही फेल होतो. म्हणजे अभ्यास केला तर पास व्हायला पाहिजे असं वाटतं, पण अभ्यास करूनही फेल होतो. म्हणजे तो अभ्यासामध्ये आयडियामध्ये कॉन्ट्रास्ट व्यक्त झालेला आहे. काय व्यक्त झालेला आहे? कॉन्ट्रास्ट. याला बोललं जातं ॲडवर्ब क्लॉज ऑफ कॉन्ट्रास्ट. म्हणजे पहिल्यामध्ये तुमचा दिलेला आहे ॲडवर्ब क्लॉज. काय होतं त्याच्यामध्ये? ॲडवर्ब क्लॉज. त्यामुळे नाउन क्लॉज येणार नाही आहे, ॲडवर्ब क्लॉज दोघांमध्ये दिलेलं. बघा, सिन्स आय लॉस्ट माय ग्लासेस यस्टरडे हा झाला सबऑर्डिनेट क्लॉज. आय हॅवंट बीन एबल टू डू एनी वर्क. मी कुठल्याही प्रकारचं कार्य करू शकत नाही. का करू शकत नाही? कारण माझे ग्लासेस हरवलेत. बरोबर आहे. सिन्स हा ज्यावेळेस सबऑर्डिनेट क्लॉजच्या सुरुवातीला येतो तो रिझन देण्याचं काम करतो. काय काम करतो? तो रिझन देण्याचं काम करतो. आणि रिझन जो आहे हा सबऑर्डिनेटिंग कंजंक्शन वापरल्यामुळे यालासुद्धा ॲडवर्ब क्लॉजच म्हणायचं. काय म्हणायचं? यालासुद्धा ॲडवर्ब क्लॉजच म्हणायचं. तेव्हा हा ॲडवर्ब क्लॉज झाला. ॲडवर्ब क्लॉज ऑफ रिझन झाला. पहिल्या वाक्यामध्ये ॲडवर्ब क्लॉज ऑफ कॉन्ट्रास्ट झाला. तिसरं, यू डू नॉट नो एनी वन.
यू डू नॉट नो whom, तू कुणाला माहीत नाही. एनीवन हा सुद्धा वाक्यात प्रोनाऊन आहे, परंतु हा शब्द वाक्यामध्ये ऑब्जेक्ट म्हणून कार्य करतो. एनीवन म्हणजेच कोण? हू कॅन लेंड मी अ लॅपटॉप. वाक्यातील मेन क्लॉजमधील नाम आणि सर्वनामाची विशेष माहिती देणारा क्लॉज हा रिलेटिव्ह क्लॉज किंवा ॲडजेक्टिव्ह क्लॉज असतो, ज्याची सुरुवात हू या रिलेटिव्ह प्रोनाऊननी झालेली आहे, त्यामुळे याला रिलेटिव्ह क्लॉज असं म्हणायचं. पर्याय क्रमांक 2 मध्ये उत्तर निघतं मित्रांनो. ठीक आहे, दुसरा ॲडजेक्टिव्ह क्लॉज नाही आहे म्हणून पर्याय क्रमांक 1 गेला. 2 मध्ये उत्तर निघते म्हणून चौथा निघत नाही. तिसरा आपण ऑलरेडी एलिमिनेट केलता. उत्तर क्लिअर झालं. पुढे द रिपोर्ट, कुठला रिपोर्ट? दॅट ही हॅज फेल्ड हॅज सरप्राइज्ड अस ऑल. मेन क्लॉज दिलेला आहे द रिपोर्ट हॅज सरप्राइज अस ऑल. मेन क्लॉजमधील नामाची माहिती दिली, ॲडजेक्टिव्ह क्लॉज झाला. काय झाला? ॲडजेक्टिव्ह क्लॉज झाला. पण तुम्हाला काय विचारले? रिप्लेस द अंडरलाईन क्लॉज बाय अ फ्रेज. जो काही अंडरलाईन क्लॉज आहे त्याचं रूपांतर तुम्हाला एका फ्रेजमध्ये करायचे, लक्षात ठेवायचं. आता पहिली गोष्ट, क्लॉज होण्यासाठी फायनाईट वर्ब पाहिजे. फ्रेजमध्ये फायनाईट वर्ब येत नाही. असा शब्दसमूह शोधा का ज्याच्यात फायनाईट वर्ब आलेला नाही. पाहायचं, द रिपोर्ट ऑफ फेल्युअर हॅज सरप्राईज असं. तर इथपर्यंत ठीक आहे, पण इथं कुणाचं फेल्युअर हेच दिलं नाही ना, कारण इथं स्पष्टपणे सब्जेक्टचा उल्लेख केलेला आहे. ही याच्यात सब्जेक्टच दिला नाही, त्यामुळे निश्चित हे वाक्य चुकलेलं आहे. द रिपोर्ट ऑफ हिज फेल्युअर हे बरोबर आहे. ऑफ हिज फेल्युअर हॅज सरप्राईज अस ऑल. बी उत्तरात येईल. द हिज फेल्ड रिपोर्ट होणार नाही या पद्धतीनं. द रिपोर्ट दॅट ही फेल्ड, इथं परत एक क्रियापद म्हणून नाही चालणार, त्यामुळे डी पण गेला. आता फक्त बी उत्तरात येणार आहे. बी साठी पर्याय क्रमांक 3 उत्तर क्लिअर होतं. त्यामुळे 17 साठी 3 नंबरचं उत्तर आहे. 18 दिलेलं आहे. ॲडजेक्टिव्ह क्लॉज ओळखायचा आहे. जेफ्री इज द बॅड बॉय. चला, मेन क्लॉज कोणता बॅड बॉय? तो हू स्टोल द ॲपल्स. तर या बॅड बॉयविषयी माहिती दिलेली आहे, त्यामुळे हा ॲडजेक्टिव्ह क्लॉज होणार आहे. त्यामुळं 18 साठी 1 मध्येच उत्तर निघतं. द होल कंट्री ऑज सॅडन. संपूर्ण देश हा दुःखात डुबला होता. केव्हा? व्हेन ओसवाल्ड ॲसेसिनेटेड केनेडी. वेन हे सबऑर्डिनेटिंग कंजंक्शन आहे आणि त्याने टाईम जोडलं जातं, म्हणजे हा झाला तुमचा ॲडवर्ब क्लॉज ऑफ टाईम. हा उत्तरात येणार नाही आहे, कारण आपल्याला ॲडजेक्टिव्ह क्लॉज विचारला आहे. पाहायचं, द टीचर ऑल ॲग्रीड. व्हॉट? ऑल द टीचर्स ॲग्रीड. काय ॲग्री झाले? दॅट द बॉय वॉज इनोसंट. मित्रांनो, मेन क्लॉजमधील क्रियापदाला व्हॉटनं प्रश्न विचारून तुम्हाला नाऊन क्लॉज मिळतो, त्यामुळे हे पण उत्तरात येणार नाही. ॲज सून ॲज ही अराइव्ज वी विल हॅव अ लंच. मग मेन क्लॉजमधील क्रियापदाची क्रिया केव्हा घडली? ॲज सून ॲज हे सबऑर्डिनेटिंग कंजंक्शन आहे, टाईम सांगतं. हा ॲडजेक्टिव्ह क्लॉज नाही, ॲडवर्ब क्लॉज होतो. उत्तर 1 मध्ये क्लिअर झालेलं आहे. इथे हू हा रिलेटिव्ह प्रोनाउन आहे, विसरू नका. आयडेंटिफाय द सेंटेन्स हॅव्हिंग नाऊन क्लॉज. परत आलं नाऊन क्लॉज. राज्यसेवा 18चा प्रश्न आहे. काय विचारले? द प्रॉब्लेम इज. व्हॉट इज प्रॉब्लेम? उत्तर मिळतं हू विल बेल द कॅट. बघायचं, हू विल बेल द कॅट. टू बेल द कॅट नावाची इडियम आहे. टू स्पीक ऑन अ डेलिकेटल मॅटर फॉर द फर्स्ट टाईम. एखाद्या डेलिकेटल मॅटरवर तुम्ही पहिल्यांदाच बोलता. ऑर टू ब्रेक द सायलेन्स. लक्षात ठेवायचं आहे. मग इथं तुम्हाला विचारतं प्रॉब्लेम इज हू विल बेल द कॅट. क्रियापदाचा कर्म म्हणून जो क्लॉज काम करतो तो तुमचा नाऊन क्लॉज असणार आहे. कोणता असणार आहे? नाऊन क्लॉज. त्यामुळे पर्याय क्रमांक ए उत्तरात येणार आहे. हू स्टोल द डायमंड इज अ मिस्ट्री. क्रियापदाच्या आधी सब्जेक्ट म्हणून जो क्लॉज काम करतो तो सुद्धा नाऊन क्लॉजच आहे. व्हॉट इज मिस्ट्री? वाक्यातील क्रियापदाला व्हॉटनं प्रश्न विचारा. व्हॉट इज अ मिस्ट्री? उत्तर मिळतं हू स्टोल द डायमंड इज अ मिस्ट्री. म्हणजे सब्जेक्ट आहे तो नाऊन क्लॉजच येणार आहे, कारण नाऊन क्लॉज करता, कर्म, कॉम्प्लिमेंट, प्रेपोशनचं कर्म असे काम करतो, दुसरे क्लॉज करत नाही आहे. त्यामुळे बी पण उत्तरात येणार आहे. अँड द बॉय हू सॅंग अ सॉन्ग इज माय ब्रदर. मेन क्लॉजमधील बॉयविषयी माहिती दिली, हा झाला तुमचा ॲडजेक्टिव्ह क्लॉज. तर सी उत्तरात घ्यायचा नाही. तर सी उत्तरात नको, कारण तो ॲडजेक्टिव्ह क्लॉज आहे आणि आपल्याला नाऊन क्लॉज विचारला, तेव्हा सी नको आहे. बघा, याच्यातला सी गेला म्हणून पर्याय क्रमांक 1 गेला, याच्यातला सी गेला म्हणून दुसरा पण गेला, याच्यातला सी गेला म्हणजे चौथा गेला. एलिमिनेट झाला ऑप्शन क्रमांक 3. ए आणि बी उत्तरात क्लिअरली देऊन टाका. अजिबात उत्तर चुकत नाही. चॅलेंज देतो मी.
ह्या पद्धतीनं. आणि या लेक्चरमधलं एक शेवटचं आपल्याला पुढचे लेक्चर घ्यायचे आहेत, तर या लेक्चरमधला घेऊयात विक्रिका. तर जरा आला एक सिक्वेन्समध्ये, तर लक्षात ठेवा. आयडेंटिफाय द अंडरलाईन टर्म विचारले पाहिजे. दिस इज द रिझन वाय आय डोंट लाईक हिम. मित्रांनो, रिझन हा शब्द नाऊन आहे. याला नाऊन का म्हणणार, याच्या आधी आर्टिकल आलेले सगळ्यांनाच माहिती आहे. आर्टिकल नामासाठीच येतं. म्हणजे मेन क्लॉजमधील रिझन या नामाची विशेष माहिती देणारा जो काही क्लॉज असतो त्याला ॲडजेक्टिव्ह क्लॉज असं बोललं जातं. काय बोललं जातं? ॲडजेक्टिव्ह क्लॉज बोललं जातं, का ज्याची सुरुवात व्हाय या रिलेटिव्ह ॲडवर्बनं झालेली आहे. कशाने झालेली आहे? रिलेटिव्ह ॲडवर्बनं झालेली आहे. म्हणजे हा ॲडजेक्टिव्ह क्लॉज आहे. म्हणून इथं पर्याय क्रमांक 2ला मार्क द्यायचा. ह्या पद्धतीनं काही गोष्टी वर्कआउट झाल्या पाहिजे. मी आत्ता 20 प्रश्न घेतलेत, आधीचे 4-5 घेतले होते. साधारणतः 25 प्रश्न या लेक्चरमध्ये झालेत. अपेक्षा करतो तुम्हाला हा कंटेंट समजलेला असेल. तर मित्रांनो, या पद्धतीनं आपल्याला जास्तीत जास्त प्रश्नांचा सराव करायचा आहे बिफोर द एक्झाम. लक्षात ठेवायचं, जितकी नेट प्रॅक्टिस तुमची भक्कम होणार आहे ना, तितकं ऑन फील्ड तुमचा परफॉर्मन्स हा सुधारलेला असणार आहे. जितकी नेट प्रॅक्टिस तुमची कमी आहे ना, तितका प्रॉब्लेम तुम्हाला पेपरच्या दिवशी फेस करावा लागणार आहे. आणि हे परत होता ना कमी. इथून मागे बऱ्याच वेळा मेन्स दिल्या, नाही रिझल्ट आला, पण ही फेल होण्याची जी काही शृंखला आहे, साखळी आहे, ही जर ब्रेक करायची असेल तर PYQला पर्याय नाही, मी ठासून सांगतो. आणि ॲटलिस्ट पेपरच्या शेवटच्या 1 महिन्यामध्ये हेच केलं पाहिजे. वर्षभर आपण इंग्लिश ग्रामर वाचतो, वर्षभर इंग्लिशची व्होकॅब्युलरी वाचतो, मग पेपरच्या आधी 1 महिना तुम्ही पेपरमध्ये एक्झॅक्टली काय करायचं त्याच्यावर काम करा. रिझल्ट तिथे प्रोड्यूस होत असतो, हे लक्षात ठेवायचं. आणि म्हणून ही सगळी खटाटोप चाललेलं आहे. ठीक आहे, तर ह्या पद्धतीनं काम करा. मी तुमच्यासोबत आहे. चला, आजच्या लेक्चरमध्ये या ठिकाणी थांबूया. तर जे विद्यार्थी मित्रांनी आपली बॅच जॉईन केली त्यांनी खूप काळजीपूर्वक ऐका. पण मित्रांनो, तुम्हाला हे लेक्चर जर नक्की आवडले असतील तर आपल्या मित्रांना सुद्धा सजेस्ट करा. ज्यांनी बॅच घेतलेली आहे त्यांना तर जारे काही शेअर नाही करता याचा कंटेंट, परंतु तुम्ही तुमच्या मित्रांना सांगा की खरंच याचा तुम्हाला फायदा होईल. आणि जे माझे यूट्यूबला लेक्चर आहे ते पण बघा आणि आपल्या मित्रांना शेअर करा, जेणेकरून या गट कच्या आणि राज्यसेवेच्या प्रक्रियेमध्ये मोठ्या संख्येनं विद्यार्थ्यांना समाविष्ट होते. चला, आजच्या लेक्चरमध्ये या ठिकाणी थांबूया. परत पुढचा लेक्चर घेऊन आपणही थोड्या वेळात भेटूया. थँक्यू.